मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे. यावरूनच अनेक राजकीय चर्चा रंगल्या असताना यात एक इंटरेस्टिंग फॅक्टर समोर येतोय. ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे एकनाथ शिंदेंना फायदा होत असल्याचं पाहायला मिळतंय. या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी मतांच्या ध्रुवीकरणाची शक्यता आहे. पण हे ध्रुवीकरण टाळण्यासाठी म्हणून भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्त जागा मिळण्याची शक्यता देखील आहे. या ठाकरेंच्या युतीच्या तगड्या उमेदवारांना आव्हान देण्यासाठी किंवा रोखण्यासाठी भाजप हे शिवसेनेला या जागा देऊ शकेल. म्हणूनच ठाकरेंच्या युतीच्या सरळ दिसणाऱ्या या चित्रामागे एक वेगळंच थोडंसं गुंतागुंतीचं राजकीय गणित दडलेलं आहे. हेच गणित थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या फायद्याचं देखील ठरू शकतं. याच विषयावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत. या युतीचे वेगवेगळे कंगोरे आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. मुंबई महानगरपालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्थाच नाहीये, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची आर्थिक नाडी आहे. अनेक दशक शिवसेना भाजप युतीनं या महानगरपालिकेवरती वर्चस्व ठेवलं. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली, सत्ता समीकरणं बदलली आणि शिवसेनेचे दोन वेगळे प्रवाह तयार झाले. एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. पण तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून दुरावलेले ठाकरे बंधू हे पुन्हा एकत्र आलेले आहेत, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ही खेळी खेळली आहे. याशिवाय याला मराठी अस्मितेचं कोंदण देखील दिलंय. मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आलेले ठाकरे हे मुंबईच्या महानगरपालिकेच्या राजकारणात चांगलाच प्रभाव पाडू शकतील. मुंबईत मराठी मतदारांची संख्या ही 34% इतकी सांगितली जाते आणि या युतीमुळे ते एक गठ्ठा होण्याची शक्यता देखील आहे, असा राजकीय कयास आहे. त्याचमुळे भाजप समोरचं आव्हान देखील वाढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे आव्हान कमी करण्यासाठी म्हणून भाजप हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक जागा देणार असल्याचं सुद्धा चित्र दिसतंय. तशी समीकरणं आहेत, कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे होणाऱ्या ध्रुवीकरणाचा प्रभाव हा कमी करण्यासाठी भाजप शिवसेनेला मैदानात उतरवू शकतं. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने एकट्यानं 84 जागा जिंकल्या होत्या, तर मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. आता हाच निर्णायक गठ्ठा हा एकत्र आलाय, जो निवडणुकीचं गणित बदलणारा आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा वाटपात फायदा कसा होणार. ठाकरे बंधूंची युती झाल्यानं मराठी बहुल भागात मतांची विभागणीही टाळली जाईल, पण याचा उलट परिणाम हा शिंदे गटाला होऊ शकतो. कारण धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे आहे, जे मुंबईच्या पारंपरिक शिवसेना मतदारांसाठी अगदी जवळचं राहिलेलं आहे. भाजपला मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हणून काहीसं शिंदेच्या शिवसेनेवरती अवलंबून राहावं लागेल, अशी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे, ज्यामुळे जागा वाटपात शिंदे सेनेला जास्त जागा मिळण्याची देखील शक्यता आहे. मुंबईच्या मराठी बहुल भागाच्या काही वॉर्ड्समध्ये शिंदे गटाची पकड ही मजबूत दिसतीये. ठाकरे युतीमुळे भाजपची रणनीती ही बदलू शकते आणि ते शिंदे यांना पुढे करून मराठी अस्मितेच्या मुद्द्याची धार कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. त्यामुळे युती ही ठाकरे बंधूंची असली तरी प्रत्यक्ष मैदानात शिंदेच्या शिवसेनेला अधिक संधी मिळण्याची शक्यता तयार होतीये. ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे का, तर निश्चितच असं दिसतंय. कारण ठाकरे युती ही महायुतीसाठी आव्हान ठरणारी आहे, कारण ती मराठी मतदारांना एकत्र आणू शकते. यामुळे भाजपला मुंबईत शिंदेच्या शिवसेनेची गरज देखील वाढलेली आहे. शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि त्याचबरोबर ती पारंपरिक शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आहेत, जे मराठी बहुल भागात प्रभावी आहेत. म्हणूनच महायुतीत शिंदे यांची भूमिका आता अधिक महत्त्वाची झालेली आहे. परिणामी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर ही कमालीची वाढणारी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपकडून पाहिजे ते पदरात पाडून घेऊ शकतात. अधिकच्या जागा मागितल्या तर त्याही भाजप त्यांना सहज देऊ शकेल. ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात आल्यानं भाजपसमोर एक नवी राजकीय अडचण उभी राहिलेली आहे. कारण मराठी अस्मिता, शिवसेनेचा वारसा आणि भावनिक अपील हे 3 घटक एकत्र आलेले आहेत. अशा या परिस्थितीत भाजपसाठी केवळ स्वतःच्या बळावरती मुंबईत निवडणूक लढवणं हे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे हे कार्ड वापरणं जवळपास अपरिहार्य ठरणारं आहे. शिंदे हे ठाकरे कुटुंबातून बाहेर पडलेलं मराठी नेतृत्व आहे. मुंबईच्या शिवसेनेची खडानखडा माहिती असलेले आणि त्याचबरोबर ती धनुष्यबाणासारखं भावनिक नातं सांगणारं चिन्ह असणारे नेते आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित प्रभावाला तोलण्यासाठी म्हणून भाजपकडे शिंदेशिवाय प्रभावी दुसरा पर्याय उरत नाही. ठाकरे बंधूंविरोधात एकनाथ शिंदेंना पुढे ठेवून भाजप एक स्पष्ट स्ट्रॅटेजी आखू शकतं.
भाजप स्वतः विकास, पायाभूत सुविधा, शहरी मतदार आणि राष्ट्रीय नेतृत्व यावरती लक्ष केंद्रित करू शकतं. तर शिंदेची शिवसेना मराठीच्या मुद्द्यावरती आक्रमकपणे उतरवली जाऊ शकते. प्रचारात परंपरा विरुद्ध प्रशासन, भावना विरुद्ध स्थिर सरकार असा नॅरेटिव्ह उभा देखील केला जाऊ शकतो. ठाकरे बंधूंच्या युतीला भीतीतून केलेला राजकीय प्रयोग म्हणून शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला खरी शिवसेना असा चेहरा देण्याचा देखील प्रयत्न भाजप करू शकतं. मात्र प्रश्न असा आहे की ठाकरे बंधूंच्या युतीसमोर शिंदेची शिवसेना प्रत्यक्षात मराठी मतं खेचून आणू शकेल का? तर याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं देता येणारं नाहीये. शिंदेकडे सत्ता, संघटन, निधी आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आहे. हे घटक निवडणुकीमध्ये महत्त्वाचे निर्णायक ठरतात. पण भावनिक निष्ठा, बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि ठाकरेंची शिवसेना ही भावना अजूनही मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकलेली दिसतीये. त्यामुळे मराठी मतं ही पूर्णपणे शिंदेकडे जातील असं म्हणणं चुकीचं ठरणारं असेल. मात्र मराठी मतांमध्ये फूट पडणं ही शक्यता नक्कीच वाढणारी आहे. याच फाटाफुटीमुळे मुंबईचं राजकीय गणित हे अधिक गुंतागुंतीचं होऊ शकतं. ठाकरे बंधूंची युती ही मराठी मतं एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल आणि शिंदेची शिवसेना त्या मतांमध्ये विभागणी घडवेल. भाजप या संघर्षाचा रणनीतिक फायदा घेईल. परिणामी ठाकरे युतीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळू शकतात. आता प्रश्न उरतो, पुढे काय घडेल? पुढे काय हे अनेक घटकांवरती अवलंबून आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ कागदावरतीच मर्यादित राहते की ती तळागाळात पोहोचते हे महत्त्वाचं ठरणारं असेल. शिवाय जागा वाटपात ते कितपत समजूतदारपणा दाखवतात आणि प्रचाराची दिशा त्यांची भावनिक ठेवतात की मुद्देसूद, आणि मराठी मतदारांना कोण जास्त विश्वासार्ह अपील वाटतो यावरती अंतिम निकाल ठरेल. त्याचबरोबर ती भाजप आणि शिंदेची शिवसेना किती समन्वयाने मैदानात उतरतात हेही तितकंच निर्णायक ठरणारं आहे. निष्कर्षच काढायचा झाला तर ठाकरे बंधूंची युती ही मराठी राजकारणात भावनिक आणि प्रतिकात्मक दृष्ट्या मोठी घटना आहे. पण निवडणुका या भावनांवरती नव्हे तर गणित आणि रणनीतीवरती जिंकल्या जातात. सध्याचं गणित पाहता ठाकरे बंधूंची युती जितकी मजबूत होईल तितकंच भाजपला एकनाथ शिंदे हे कार्ड आक्रमकपणे खेळावं लागणार आहे आणि त्यातून शिंदेच्या शिवसेनेला अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे युती ठाकरेंची, फायदा शिंदेंना हे चित्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात उतरू शकणारं वास्तव ठरणारं आहे. निपक्षपणे सांगायचं झालं तर मुंबईकरांसाठी ही निवडणूक विकास आणि त्याचबरोबर ती अस्मितेची आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.